नमस्कार. नवजीवन कर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मी तुम्हाला आपल्या यूट्यूबवर प्रत्येक व्हिडिओ माहितीपूर्णच व्हिडिओ असतो, त्यातलाच एक हा सुद्धा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोळ्याचा व्हिडिओ टाकला आहे. या ह्याच्यामध्ये किती मुलं आउट ऑफ गोळे टाकतात ते तुम्ही सुद्धा बघा. काय विषय असतो, जे मुलं पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणारे असतात आणि ज्यांची तब्येत चांगली असते त्या मुलांचं गोळा आउट ऑफ असतात. मी बऱ्याच इंस्टाग्रामवर याच्यावर रील बघितल्या. त्या रीलमध्ये 45 दिवसात गोळा आउट ऑफ, एका आठवड्यात गोळा आउट ऑफ अशी म्हणणारी बरीच माणसं आहेत. तसा गोळासुद्धा आउट ऑफ होऊ शकतो 45 दिवसात. त्याच्यासाठी काय प्रोसेस असते की जर तुम्ही जिमचा वर्कआउट केला किंवा तुम्ही जर हेवी वेट मारलं तर तुमचा गोळा लवकरात लवकर आउट ऑफ होऊ शकतो. म्हणजे जर रेशिओ जात असला, तुमच्या थोड्या चुका दुरुस्त झाल्या आणि तुमच्याकडं पावर आली, म्हणजे वेट पावर आली, तर तुमचा गोळा 100% आउट ऑफ जाऊ शकतो. जी पोरं जिम करणार असते 100% त्यांचा गोळा आउट ऑफ होतो. पण जी मुलं पोलीस भरतीची तयारी करत असतात आणि त्या पोलीस भरतीची तयारी करत असताना ज्या वेळेला 100 मीटर आपण पळतो, 1600 मीटर पळतो, त्यावेळेला मात्र आपला गोळा आउट ऑफ पडत नाही. आपला आउट ऑफच्या रेषेवर गोळा खेळायला चालू होतो. यासाठी आपण काय मेहनत घेतली पाहिजे, कशा पद्धतीनं आपली बॉडीचं वर्कआउट केला पाहिजे, अशा पद्धतीचं व्हिडिओ मी लवकरच तुमच्याबरोबर आणणार आहे. तर माझ्या अकॅडमीतली किती पोरं गोळा आउट ऑफ टाकतात हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. पांढरीला आपल्या मुलांचं गोळं तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला गोळ्यासाठी काय काय करायला लागतं, स्टेपिंग काय करायला लागते, आपल्या चुका काय होत्यात याचा व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर, इंस्टावर जर नवीन असला तर तुम्ही या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हे दोन्हीसुद्धा इंस्टा आणि यूट्यूबवरचं शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, तुमची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.